लोक पाहत आहेत, लोक वैतागलेले आहेत. हिंदू मुस्लिम असे भांडणं, तसे भांडणं लावणारे अत्यंत बेताल विषारी विधानं करणारे लोक फिरत आहेत. ते झुरळासारखे आहेत. अभिजित दिपकेने लगेच एक अकाउंट तयार केलं आणि त्याचं नाव दिलं कॉक्रोच जनता पार्टी. लोक बघत होते आणि सहन करत होते. त्याचा उद्रेक कॉक्रोच जनता पक्षाने युवकांच्या मनातला केलेला आहे. म्हणून अभिजित दिपकेनी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पक्षाकडे आपल्याला बघावं, तरच आपण लोकशाहीमध्ये प्रवेश करू शकतो. कॉक्रोच जनता पक्ष नावाची राजकीय पार्टी चालू शकेल की नाही याबद्दलच्या शंका सगळेच जण व्यक्त करतात, तशी ती माझ्या सुद्धा मनात आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सातत्याने पाहतो की भारतामधली राजकीय सामाजिक परिस्थिती ही झपाट्याने बदलत आहे. लोकांच्या मनामध्ये काही प्रमाणात नाराजी आहे असं आपल्याला दिसतं आणि सतत हे बघितलं जाते की लोकांचा सहभाग निर्णय प्रक्रियेत नसल्यामुळे लोक नाराज होतात. लोकांना असं वाटते की आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सरकारने, पण त्या सगळ्या घटकांसाठी सरकार काही करताना दिसत नाही. विकास प्रकल्पांच्या नावाखाली ज्या प्रमाणामध्ये जमिनी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया झाली पाहिजे असं सरकारला वाटते, ती होताना जेव्हा दिसत नाही तेव्हा सरकार मग जबरीने जमिनी लोकांच्या घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. मग कायदे तसे केले जातात की लोककल्याणाच्या कारणांसाठी काही जमिनी सरकारने हस्तगत केल्या असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही कुठेच दाद मागू शकत नाही. तुम्हाला पाहिजे असेल नुकसान भरपाई देण्यात येईल, जमिनीचा मोबदला देण्यात येईल, परंतु जमीन पाहिजे म्हटल्यावर सरकारने ती द्यावंच लागेल, अशा प्रकारचा जो दुराग्रह आहे त्यातून एक असंतोष महाराष्ट्रभर सगळीकडे पसरलेला आहे. जमिनींची खूप मोठी गरज महाराष्ट्र सरकारला विकास प्रकल्पांसाठी आहे. त्यामुळे 1500 ते 2000 खाजगी भूमापक नेमले जात आहेत. त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आणि जमिनी हस्तगत करण्याची प्रक्रिया सरकार वेगवान पद्धतीने चालवणार. लोकांनी किती आक्रोश केला, लोकांनी किती आरडाओरडा केला तरी ऐकलं जाणार नाही. जर काही लोक कोर्टात जातील तर काही न्यायाधीश आहेच हे सांगण्यासाठी की सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, त्यांचं ते पॉलिसी डिसिजन घेण्याचा अधिकार आहे. मग काही जण न्यायाधीश असेही म्हणतात की पर्यावरणाचाच विषय घेऊन प्रत्येक वेळेस बोंबाबोंब होते, तुम्ही विकास प्रकल्पांना विरोध करता आणि लोकांना परत असंतोष असलेल्या परिस्थितीमध्ये जगत राहावं लागतं. मग हा राग जो लोकांचा आहे तो सातत्याने वाढत गेलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे. मग आता आपण संजय गांधी नॅशनल पार्क जो आहे बोरीवलीला, तिथलं एक उदाहरण घेऊ. साधं उदाहरण आहे. तिथे लोक मॉर्निंग वॉकला जातात, फिरायला जातात. तो नॅशनल पार्क आहे आणि तिथे प्रोटेक्टेड एरिया म्हणून त्याला संरक्षण आहे. तिथे विशिष्ट प्रकारच्या बांधकामांना परवानगी नाही. तिथे कोणत्याही विकास प्रकल्पांच्या नावाखाली काही धुडगूस घालता येत नाही. ते जंगल आहे, राखीव जंगल आहे. तिथे लोक फिरायला जातात. त्यांना साधारणतः 350 रुपये आता काहीतरी द्यावं लागतात एंट्री फी, आणि मग ते फिरायला जाऊ शकतात. आता सरकारने या फिरायला जाणाऱ्या लोकांवर सुद्धा एक प्रकारे त्यांच्या खिशामध्ये हात घालून त्यांचे पैसे काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे की आता ती फी 1000 रुपये त्यांनी केलेली आहे. तुम्हाला जर बोरीवली नॅशनल पार्कमध्ये फिरायला जायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतील. कुंभमेळ्याच्या अनावश्यक गोष्टीवर खर्च करायचा, साधू संतांना 5-5 लाख रुपयाचं अनुदान द्यायचं, काही गरज नसताना दिखाऊ स्वरूपाचे उद्घाटनाचे कार्यक्रम करायचे, त्याच्यावर उधळपट्टी पैशांची अक्षरशः करायची, जनतेचा पैसा जाहिरातींवर खर्च करायचा. लोक पाहत आहेत, लोक वैतागलेले आहेत. मग आता संजय गांधी नॅशनल पार्क जो आहे त्याचं नाव बदलण्याचा घाट त्यांनी घातला. मग आता नॅशनल पार्क आहे त्यामुळे त्याला प्रोटेक्शन आहे कायद्यानुसार, तर मग आता त्याचं नाव करणार अटल बिहारी पार्क. नॅशनल हा शब्द काढून टाकणार. नॅशनल हा शब्द काढला की मग अनेक गोष्टींचा धुडगूस त्या जंगलामध्ये घातला जाणार, बांधकामं केली जाणार, काही जमिनी हस्तगत केल्या जाणार सरकारतर्फे विकासाच्या नावाखाली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत अत्यंत वेगवेगळ्या लेवलवर, नद्यांच्या सुशोभनाच्या नावाखाली परत नदीच्या आसपासच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार सुरू आहे. विषारी कारखाने काढले जातात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा एरिया रासायनिक कारखान्यांचा भाग म्हणून अत्यंत प्रदूषणकारी अशा प्रकारच्या कारखान्यांनी व्यापून टाकण्यात येत आहे. मग या सगळ्यांबद्दल जे लोक बोलतात त्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाही, त्याचा उद्रेक व्हायला लागलेला आहे. मग दुसरीकडे आपल्याला दिसते की सतत जाती धर्मावर आधारित राजकारण, हिंदू मुस्लिम असे भांडणं, तसे भांडणं लावणारे अत्यंत बेताल विषारी विधानं करणारे लोक फिरत आहेत.
जे काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, काही मंत्री आहेत, त्यांना पोलीस काही करत नाही. किती पण विद्वेषपूर्ण वाक्य करा, किती सुद्धा जहरी तुम्ही बोलले तरी चालेल, तुम्हाला जणू काही संरक्षण आहे, कारण की तुम्ही विशिष्ट राजकीय पक्षाचे सदस्य आहात, आमदार आहात, खासदार आहात, मंत्री आहात. पोलीस तुम्हाला काहीच करणार नाही. हे लोक बघत असताना त्यांना त्रास होतो. नवीन मुलांना विशेषतः त्रास व्हायला लागलाय, की आमच्या भारतातले, आमच्या महाराष्ट्रातले राजकीय नेते असे कसे सुमार दर्जाचे आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध जोपासणं वेगळं आणि कोणाला तरी चॉकलेट देण्याचा सुमारपणा करणं वेगळं. हे ज्या मुलांना कळते ते सगळेच मुलं बिथरलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये क्रांती निर्माण झालेली आहे, क्रांतीची आस निर्माण झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक वक्तव्य केलं, की काही लोक म्हणजे बेरोजगार आहेत, ते झुरळासारखे आहेत, ते काही जण RTI ॲक्टिव्हिस्ट होतात, काही जण आंदोलनांमध्ये सहभागी होतात आणि न्यायालयांमध्ये सुद्धा प्रवेश करतात, काही जण पत्रकार होतात. असे वेगवेगळे विधानं त्यांनी केले, ज्याचा सरळ अर्थ हा होता की जणू काही बेरोजगार हे झुरळ आहेत, अनावश्यक घटक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत समाजामध्ये आणि इथला तरुण भारतातला पेटून उठला. आणि या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी कॉक्रोच म्हटल्यामुळे मग एक मुलगा जो आता बोस्टनला राहतो, आपल्या महाराष्ट्रातला हिंगोलीचा आहे, त्या अभिजित दिपकेने लगेच एक अकाउंट तयार केलं आणि त्याचं नाव दिलं कॉक्रोच जनता पार्टी. तर कॉक्रोच जनता पार्टी ही त्यांनी सुरू केली. त्याचं कॉक्रोच हे सिम्बॉल ठरवलं. खरं तर निवडणूक चिन्ह कॉक्रोच असं त्यांनी दिलं असेल तरी ते प्रातिनिधिक आहे, कारण की निवडणूक चिन्ह असं स्वतः ठरवता येत नाही. निवडणूक आयोगाकडे मागणी करावी लागते आणि तेव्हा ते चिन्ह किंवा त्या चिन्ह त्यांनी जे ठरवलं त्याच्यापैकी एखादं देत असतात. त्यामुळे तो भाग जरी सोडला तरी ज्या प्रमाणामध्ये त्याला पाठिंबा मिळालेला आहे भारतातल्या युवकांचा, की एका अत्यंत ताकदवान भारतीय जनता पक्ष या पक्षाच्या पेक्षा सुद्धा जास्त फॉलोअर्स केवळ 4-5 दिवसात कॉक्रोच जनता पक्षाला मिळणं ही अत्यंत मोठी घडामोड आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्यामुळे कॉक्रोच जनता पक्ष जो आहे त्याची जी वाढ होत चाललेली आहे, अनेक सेलिब्रिटी त्याचे फॉलोअर्स होत आहेत, याच्या मागे आपण समजून घेतलं पाहिजे की असंतोष आहे, राग आहे, सरकारच्या कार्यपद्धतीबद्दलचा राग आहे, लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये विचारलंच जात नाही याबद्दलचा राग आहे, कोणत्याही अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातो, प्राधान्यक्रम सरकारी तिजोरीतील पैसा खर्च करताना ठेवला जात नाही, अत्यंत फुटकळ अशा विषयांवर वादविवाद पेटवले जातात आणि त्याच्याच आधारे केवळ राजकारण केलं जाते. त्या नॉन इश्यूजवर बोलणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांबद्दल युवकांच्या मनामध्ये राग आहे. परिवर्तनाची सुरुवात कदाचित झालेली आहे असं सुद्धा काही जण याच्याकडे पाहत आहेत. अनेक दिवस एक अभिव्यक्ती दाबून टाकण्यात आली होती. त्यांचं म्हणणंच काही विचारात घेतलं जात नाही असं लक्षात येत होतं. लोकांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी असताना निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा निकाल येत होते तेव्हा त्या निवडणुकीचे निकाल मात्र फार विपरीत स्वरूपात लोकांना दिसायला लागत होते. लोक विचार करायचे की हे तर आपण सगळ्यांनी एकत्रितपणे ठरवलेलं नाही, पण मग निवडणुकीच्या EVMच्या माध्यमातून आलेले निकाल लोकशाही प्रक्रियेतून आलेले आहे असं म्हणून ते स्वीकार करायचे. आणि सतत शंकास्पद निवडणुका, त्याचे तेवढे शंकास्पद निकाल जाहीर होणारे लोक बघत होते आणि सहन करत होते. त्याचा उद्रेक कॉक्रोच जनता पक्षाने युवकांच्या मनातला केलेला आहे आणि त्याच्याकडे आपण अत्यंत सजग पद्धतीने बघितलं पाहिजे. यापूर्वी सुद्धा जयप्रकाश नारायण होते तेव्हा तरुणांनी संपूर्ण क्रांतीचा नारा देऊन तरुण शांतीसेना स्थापन करून एक मोठी क्रांती घडवून आणली आणि इंदिरा गांधींचं सरकार पडलं होतं. भ्रष्टाचाराचा मुद्दा तेव्हाही होता, बेरोजगाराचा मुद्दा तेव्हाही होता, गरिबीचा मुद्दा तेव्हाही होता, शिक्षण हक्काबद्दलचे मुद्दे तेव्हा होते आणि तेव्हा सुद्धा दुर्लक्ष काही कारणांनी करण्यात आलं असेल, पण जयप्रकाश नारायण यांची चळवळ वाढत गेली, तरुणांचं ते भारतातले आंदोलन झालं आणि सरकार उलथवून टाकण्यात आलं, नवीन सरकार स्थापन झालं. लोकशाहीला जेव्हा जेव्हा आपण खूप जास्त इजा करतो, जखमा करतो, संविधान हे बाजूला ठेवून आम्हीच काहीतरी करू ते योग्य आहे अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा भारतीय लोकशाही जिवंत होण्याचे अनेक उदाहरण आहेत. त्यानंतर आपण आप पक्षाचा उदय पाहिला, इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची मुवमेंट सुरू झाली. आता हे वेगळं आहे की त्या मुवमेंटमध्ये कोण होते, त्यांची चूक झाली का, भारतीय जनता पक्ष हा एक विषाक्त असलेला पक्ष त्यामुळेच अस्तित्वात आला का, त्यांना सत्ता मिळाली का, हा प्रश्न वेगळा. परंतु आंदोलन उभं राहिलं,
ते चाललं, ते सार्वत्रिक झालं आणि त्याचा परिणाम सत्ता परिवर्तनामध्ये झाला, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसते की निवडणुकीतील यश बनावट आहे तुमचं, हे सांगणारा एक बुलंद आवाज म्हणून अभिजित दिपकेंनी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पक्षाकडे आपल्याला बघावं लागेल. मग आता या कॉक्रोच जनता पक्षाची मालकी आमची आहे. कॉक्रोच जनता पक्षाच्या संदर्भातला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आम्ही आधी करणार, अशासाठी सुद्धा 3 अर्ज दाखल झाले. काही जणांनी क्लेम केलं की कॉक्रोच जनता पक्ष हे आमचंच आहे आणि त्याबद्दलचे सुद्धा वादविवाद आता कोर्टामध्ये पोचलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही जण म्हणतात की खूप प्रेशर आणण्यात आलं मुलांवर, तरुणांवर प्रेशर आलं, बौद्धिक स्वरूपाचं दडपण आलं त्यांच्यावर, की ते अभिव्यक्तीच त्यांची करू शकत नाही, मोकळ्या पद्धतीने काही म्हणणं मांडू शकत नाही. अनेकांचं गुन्हेगारीकरण करण्यात आलं. जेव्हा जेव्हा असं झालं की काहीतरी चांगलं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत, तरुण युवक हे त्यांच्या त्यांच्या लँग्वेजमध्ये काहीतरी सांगत आहेत, त्यांची अभिव्यक्ती वेगळी आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत होते. आणि त्यामुळे अनेकांचं म्हणणं आहे की हा जो विस्फोट झालेला आहे फॉलोअर्सचा, की एका अत्यंत ताकदवान भारतीय जनता पक्ष नावाच्या आर्थिक सुबत्ता असलेल्या राजकीय पक्षाला सुद्धा शह देऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोअर्स कॉक्रोच जनता पक्षाला मिळाले, त्याकडे अत्यंत सजगपणे आपण पाहिलं पाहिजे. कॉक्रोच जनता पक्ष म्हणजे एक प्रेशर कुकरसारखी एक शिट्टी आहे. हवा निघालेली आहे, गरम हवा त्यातून निघालेली आहे, जी दाबून ठेवण्यात आली होती अनेक वर्ष. तो युवकांचा तो आवाज आहे, असं म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. पण मग राजकीय विश्लेषक अनेक जण असं सुद्धा म्हणत आहेत, त्याकडे सुद्धा आपण डोळस पद्धतीने बघण्याची गरज आहे की कदाचित हे सुद्धा घडून आणलेलं आहे का, की अशा प्रकारचा जो उद्रेक आहे, प्रेशर कुकरमधली हवा निघून जाण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची जागा तयार करून देऊन ती हवा निघून जाईल, ती गरमी निघून जाईल आणि नंतर पुन्हा आपापले राजकीय पक्ष पूर्वपदावर काम करतील, अशी पार्श्वभूमी तयार केली जात आहे का, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे, हे आपण बघितलं पाहिजे. आता अशा अनेक आंदोलनांमध्ये हिंसा होते. नेपाळमध्ये आपण पाहिलं की युवकांनी हिंसा घडवून आणली सत्ता परिवर्तनासाठी रागातून. माझं एवढंच म्हणणं आहे की राग जो आहे त्याला दिशा असली पाहिजे, राग जो आहे त्याला नियंत्रण असलं पाहिजे. याबद्दल एक उदाहरण आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू होती तेव्हा चौरी चौरा येथे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. भारत छोडो म्हणून जे आंदोलन छेडण्यात आलं होतं त्याच्यामध्ये चौरी चौरा पोलीस स्टेशन पोलिसांसकट लोकांनी जाळून टाकलं. जेव्हा महात्मा गांधींना माहिती झालं की इथे हिंसा झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणातली वाईट हिंसा झालेली आहे, महात्मा गांधींमध्ये हिंमत होती, ताकद होती की त्यांनी ते अत्यंत उच्च दर्जाला पोचलेलं आंदोलन मागे घेतलं आणि सांगितलं की आपल्याला अशा प्रकारे स्वराज्य मिळवायचं नाही, अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवायचं नाही. स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग सुद्धा शुद्ध असला पाहिजे, साधन चांगलं असलं पाहिजे, साधन शुद्ध असलं पाहिजे, तरच आपण लोकशाहीमध्ये प्रवेश करू शकतो. आणि म्हणून मला या कॉक्रोच जनता पक्षाच्या सगळ्या मुलांना सांगायचं आहे, जे फॉलोअर्स आहेत त्यांना सांगायचं आहे, परिवर्तन करत असताना ते अहिंसक पद्धतीने झालं पाहिजे, लोकशाही मार्गाने झालं पाहिजे. यातून कोणती हिंसा नेपाळसारखी इथे होणार असेल तर ती आपण अमान्य केली पाहिजे आणि त्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये कॉक्रोच जनता पक्ष काढणाऱ्यांमध्ये आणि फॉलोअर्समध्ये अनेक जण गांधी आणि आंबेडकरांचे विचार मानणारे आहेत. मला हे नक्की वाटते की गांधी आणि आंबेडकरांचे एकत्रित विचार मानणारे, संविधानाबद्दलची आदराची भूमिका ठेवणारे हे कोणतेही मुलं हिंसा करू शकत नाही. हिंसा मुक्त समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला संविधान हा आत्मा म्हणून समजून घ्यावं लागेल आणि संविधान आत्मा मानला तर मग केवळ प्रेशर कुकर मधली प्रेशरनी हवा निघणारी जी आहे तेवढीच भूमिका या कॉक्रोच जनता पक्षाची असणार नाही. आता हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे की कॉक्रोच जनता पक्ष अशा नावाचा पक्ष म्हणून काही चालू शकत नाही, त्याचं नाव असं असू शकत नाही. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे बरोबर आहे की हे नाव आहे, त्याच्याबद्दलचा एक प्रक्षोभ व्यक्त झालेला आहे व्यवस्थेबद्दलचा आणि यंत्रणेबद्दलचा, त्यामुळे त्याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही, ते योग्यच आहे. परंतु कॉक्रोच जनता पक्ष नावाची राजकीय पार्टी
चालू शकेल की नाही याबद्दलच्या शंका सगळेच जण व्यक्त करतात, तशी ती माझ्यासुद्धा मनात आहे. वाफ म्हणून निघून जाऊ नये आणि त्याला एक वैचारिक पार्श्वभूमी कायम राहिली पाहिजे, तरच हे आंदोलन म्हणून अराजकतेकडे जाणार नाही. नाहीतर अराजकतासुद्धा निर्माण होऊ शकते. मुलांनी, युवकांनी, तरुणांनी कॉक्रोच जनता पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की टेलिप्रॉम्प्टर शिवाय बोलणारं नेतृत्व आम्हाला पाहिजे. प्रत्यक्ष मनामध्ये आणि डोक्यामध्ये विचार असणारा माणूस आम्हाला पाहिजे. आम्हाला राजकीय नेते पाहिजे ज्यांची कथनी आणि करणी एक असेल. आम्हाला शंका कुशंकांच्या पलीकडचे राजकीय लोक पाहिजे. ही लोकांची मागणी आहे कॉक्रोच जनता पक्षाच्या माध्यमातून आणि ती आपण मान्य केली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की सातत्याने इंटरनेटवर एक बटन दाबून सदस्य झालो, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे, म्हणजे मग ते सगळं आता राजकीय पक्ष म्हणून फार वाढणार असा सुद्धा गैरसमज करून घेता येणार नाही. एवढं नक्की आहे की राग आहे, व्यवस्थेबद्दलचा, यंत्रणेबद्दलचा, राजकीय लोकांच्या वागणुकीबद्दलचा हा राग आहे आणि तो सामूहिक राग युवकांनी व्यक्त केलेला आहे. त्याचा तेवढाच आदर ठेवायला पाहिजे, पण हे समजून घ्यायला पाहिजे की केवळ डिजिटल वर्ल्डवर काहीतरी बटना दाबून फॉलोअर्सची संख्या झाली म्हणून ते सगळेजण सक्रियपणे राजकीय भूमिका घेणार असं समजण्याची गरज नाही. आपल्याला फिजिकल वर्ल्ड म्हणजे प्रत्यक्ष माणसांशी माणसं भेटणं, प्रत्यक्ष रस्त्यावर आंदोलन होणं, प्रत्यक्ष रस्त्यावर मोर्चे निघणं, याच्यातूनच परिवर्तन घडून येते हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता प्रसिद्धी अभिजित दिपकेला खूप मिळाली. त्याच्या आईवडिलांचे इंटरव्ह्यूसुद्धा आले की आता आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे त्याला एवढी प्रसिद्धी मिळत असल्यामुळे, की आता अभिजित जर भारतात आला त्याला अटक करतील. होऊ शकते अटक, की तू राष्ट्र उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला, भारत विरोधी अभियान काहीतरी चालवलं. कारण की जे ट्रोलर्स आहेत, भारतीय जनता पक्षाच्या IT सेलचे जे लोक आहेत ते म्हणायलाच लागलेले आहेत की याच्या मागे विदेशी हात आहे का, विदेशी आर्थिक पाठबळ आहे का, यांना कोणी एवढा सपोर्ट केलेला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात सपोर्टर वाढले. कारण की पैशांनी सपोर्टर विकत घेतले जातात असा ज्यांचा भ्रम आतापर्यंत होता, तो भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे की प्रत्यक्ष युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या कॉक्रोच जनता पक्षाच्या मागे उभं राहण्याचा विचार नक्की केलेला आहे आणि त्यामुळे अभिजित दिपकेच्या जीवाला धोका आहे असं त्याचे आईवडील म्हणत आहेत आणि ते खरं आहे. म्हणजे आमचे मित्र संग्राम पाटील जे लंडनमध्ये राहतात, अनेक गोष्टींवर ते त्यांचं भाष्य करतात, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांचं मत ते मांडत असतात. पण भारतामध्ये त्यांनी पाय ठेवल्या ठेवल्या त्याला अटक करण्यात आली. मोठ्या प्रमाणामध्ये हरॅसमेंट त्याची पोलिसांनी केली. त्याची नोकरी जाईल की काय आणि बेरोजगारी आपल्या वाट्याला येईल की काय अशी शक्यता निर्माण झाली. सुदैवाने न्यायालयाने त्याला परवानगी दिली परदेशात जाण्याची आणि काही महिने इथे त्रास सहन केल्यानंतर संग्राम पाटील परत लंडनला गेले. मग हा जर त्रास संग्राम पाटील नावाच्या एका व्यक्तीला होऊ शकतो जे स्वतंत्र भूमिका आपली म्हणतात, तर अभिजित दिपके ज्यांनी फॉलोअर्सची संख्या एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली की भारतीय जनता पक्ष हा त्याच्यासमोर खुजा वाटायला लागला, तर मग अभिजित दिपकेनी भारतात येणं हे धोकादायक आहे, आता हे नक्की आहे. आणि सरकार बदल्याच्या भावनेतून कायदा वापरण्यामध्ये माहीर आहे. त्यांची खासियत आहे की कोणत्याही कायद्याचा, पोलिसांचा आपण बदला राजकीय स्वरूपाचा घेण्यासाठीच वापर करायचा आणि त्यामुळे अभिजित दिपकेच्या आईवडिलांनी जी भूमिका घेतलेली आहे, म्हणणं मांडलेलं आहे, भीती व्यक्त केली आहे, ती योग्य आहे. आता बेरोजगार युवकांना झुरळ म्हणायचं, क्षुल्लक समजायचं, हे बरोबर आहे का? सरन्यायाधीश पदावर बसलेल्या एका माणसांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, याचीच लोकांना शरम वाटलेली आहे. विषय जो तुमच्यासमोर असेल त्याच्यावर कायदेशीर विश्लेषण तुम्ही करा, कायदेशीर मतप्रदर्शन तुम्ही करा, परंतु इतरांना झुरळ म्हणायचं आणि राजकीय स्वरूपाची भावना व्यक्त करायची तिथून तशा प्रकारचं स्टेटमेंट करायचं, हे अत्यंत उथळपणाचं लक्षण आहे. त्यामुळेच मला सातत्याने वाटते की सर्वोच्च न्यायालय वेगळं आणि सर्वोच्च शहाणपण वेगळं. म्हणजे त्याला आपण म्हणतो सुप्रीम कोर्ट इज डिफरंट दॅन सुप्रीम विजडम. आपल्याला सर्वोच्च शहाणपण येण्यासाठी लोकांच्या जीवनाचा अंदाज असला पाहिजे, अनुभव असला पाहिजे, लोकांचे प्रश्न माहिती असले पाहिजे, तर मग आपण सामाजिक सहवेदनेतून तशा प्रकारचं चांगलं काम करू शकतो. न्यायाधीश पदावर कोणी असो, वकील कोणी असो, पोलीस कोणी असो, डॉक्टर असो, सहवेदना आणि संवेदना या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
तशी सेन्सिटिव्हिटी नसेल तर मग आपण अशा प्रकारचे उथळ वक्तव्य करणारे काही लोक सर्वोच्च पदावर गेलेले पाहतो. आणि त्यामुळे अत्यंत आदर ठेवून सुद्धा, त्या पदाचा आदर ठेवून, म्हणजे सरन्यायाधीश या पदाचा आदर ठेवून आपल्याला असं म्हणायला पाहिजे की त्या पदावर बसलेली जी व्यक्ती आहे, जस्टिस सूर्यकांत, यांनी चूक केलेली आहे. त्यांनी प्रचंड मोठी वाईट चूक केलेली आहे. त्यांचं विधान अत्यंत अमानुष स्वरूपाचं, युवकांचा अपमान करणारं, बेरोजगारांना बेदखल करणारं अशा प्रकारचं आहे. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणीही कोणत्याही पदावर असेल तरी त्यांनी असं विधान करणं हे चुकीचं आहे. आता अभिजित दिपकेचे जे काही वेगवेगळे अकाउंट्स तो काढतो ते सस्पेंड होतात. आता सुद्धा नवीन माहिती आली की त्याचं परत अकाउंट सस्पेंड करण्यात आलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचे किती तुम्ही प्रयत्न कराल, तुम्ही हे जेवढे असे प्रयत्न कराल अकाउंट सस्पेंड करण्याचे, तेवढा हा युवक बिथरेल हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही हवा, ही गरमी, हा असंतोष जो व्यवस्थेबद्दल, यंत्रणांबद्दल आहे, तो काय आहे समजून घेतला पाहिजे. तुम्ही निवडणुकाच केवळ खात नाही, तुम्ही भ्रष्टाचार केवळ करत नाही, तर तुम्ही यंत्रणाच्या यंत्रणा खाऊन टाकता. पोलीस व्यवस्थापन तुम्ही खाऊन टाकता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नावाची व्यवस्था तुम्ही गिळंकृत करता. ईडी नावाची एक व्यवस्था, एक चौकशी करणारी यंत्रणा, ती सुद्धा तुम्ही आपल्या पोटात घेता आणि त्या सगळ्यांचा गैरवापर बेसुमार पद्धतीने करता. हे आजच्या युवकांना आवडत नाही. याच्याबद्दल त्यांचा राग आहे. त्यांचा राग आहे तुमच्या सतत राजकीय बोलण्याबद्दल. कधीतरी भारताचे पंतप्रधान म्हणून बोला, कधीतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वागा. प्रत्येक वेळेस राजकारण, आणि मग कोणीतरी मुद्देसूद काही बोललं की त्यांना म्हणायचं राजकारण आणू नका, राजकारण आणू नका. तुम्ही स्वतः राजकारण करता. याचा कंटाळा आलेला युवकांना. आणि ही जर हवा अशी सुरू राहिली तर नक्कीच वातावरण बदलणार आहे, परिस्थिती बदलणार आहे. माझं हे नक्कीच मत आहे की केवळ एखादा राजकीय पक्ष जाऊन दुसरा राजकीय पक्ष येणं म्हणजे काही खूप मोठं परिवर्तन नाही. आपल्याला व्यवस्थेमध्ये, यंत्रणेमध्ये, यंत्रणेतल्या लोकांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या बिहेवियर पॅटर्नमध्ये आपल्याला बदल अपेक्षित आहे. आणि तसं परिवर्तन करण्यासाठी म्हणून झुरळ जनता पक्ष आणि त्यांना मिळालेला युवकांचा सपोर्ट, याच्याकडे आपण एक ताकद म्हणून जर बघितलं तर अनेक जण या परिवर्तनाच्या लढाईत येण्यासाठी तयार आहेत. रस्त्यावर जाऊन, समाजामध्ये जाऊन ही लढाई जेव्हा लढली जाईल तेव्हा हा जो व्हर्च्युअल सपोर्ट मिळालेला आहे तो ॲक्च्युअल रस्त्यावरच्या लढाईमध्ये किती परावर्तित होतो हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. परंतु एक सूचना आहे, एक चेतावणी आहे राजकीय पक्षांसाठी, राजकीय नेत्यांसाठी, जे उथळ वागतात, काहीही बोलतात, कसंही वागतात, कोणाची उत्तरं कसे पण देतात आणि जनतेप्रती अत्यंत अपमानकारक अशा प्रकारची वागणूक ठेवतात. त्या सगळ्यांना ही युवकांनी दिलेली चेतावणी आहे की झुरळ घुसेल, झुरळ त्रासदायक ठरेल, लक्षात ठेवा. आणि आत्ताच तुम्ही तुमची वागणूक सुधारा, नाहीतर झुरळ जनता पक्ष या माध्यमातून युवकांनी सुरू केलेली चळवळ राज्यभर, देशभर पेटायला वेळ लागणार नाही. आणि अनेक पुरोगामी खांदे समर्थक त्यांच्यासोबत उभे राहतील, वैचारिक दिशा त्यांना देतील, सांगतील त्यांना की हिंसेच्या मार्गाने नाही तर अहिंसेच्या लोकशाही मार्गाने परिवर्तन घडवून आणलं जाऊ शकते.